नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे रेसिपी ब्लॉग। तर आज मी काय बनवणार आहे जो की सर्वांना खूप आवडतो। उपवास असो किंवा उपवास नको तरी सर्वांचा फेवरेट असा साबुदाणा वडा। बघा, सर्वात अगोदर साबुदाणा वड्यासाठी आपण बटाटे बॉईल करायला टाकले आहेत। ह्याला चांग कुकरला आता शिट्टी करेल। ह्याची किती शिट्ट्या करायच्या? 3 शिट्टी करायच्या। 3 शिट्टीमध्ये हा बटाटा आपला चांगला असा बॉईल होईल। आणि ते बघा, असा साबुदाणा सुद्धा भिजवलेला आहे। हा संध्याकाळीच भिजवायचा होता, पण संध्याकाळी लक्षात राहिलं नाही म्हणून सकाळी भिजवला। बघा, असा खूप असा मस्त भिजलेला आहे। गरम करायला ठेवले, चांगले असे भाजून घेऊया आपण। शकता इथे हिरवी मिरची घेतली आहे कट करून, आणि ते कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। कढीपत्ता घ्यायचा आहे, आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे। हे बटाट्याचे बॉईल झाले, आता काढले कुकर मधनं। तर ह्याचे आपण हे साल काढून घेऊया। कर बोल। बापरे, खूप गरम आहे रे बाबा, सांभाळून काढा तुम्ही सुद्धा। आणि असे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। तर बघा, हे असं बारीक झालं। तर गाईस, हे बटाटे आहेत ते आता, कारण साबुदाणा खूप जास्त आहे आपला म्हणून मी मोठी ताट घेतली आहे। तर ह्याला असं स्मॅश करून घ्यायचं आपण। 1 चम्मच मीठ टाकायचं या बटाट्यांवरती। तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला किती टाकायचे तुम्ही ते टाका। तर गाईज, हा भिजवलेला साबुदाणा सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। तर ह्याच्यामध्ये परत मी थोडंसं मीठ टाकते, आणि ना मी ह्याच्यामध्ये हिंग सुद्धा टाकलेला आहे। तर ना ते हिंग मी दाखवायचं विसरून गेली। तर आता आपण ह्याला चांगलंसं मिक्स करून घेऊया। आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। तर आता ह्याला सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा गाईज, असं हे मिक्स करायचं। त्यानंतर ना हे असं कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची। तर गाईज, हे बघा आता आपलं मिक्स झालेलं आहे। तर ह्याचे ना, तर गाईज, आता हे सर्व जे आहे ते मी मिक्स करून घेते। ते मिक्स करून त्याचे वडे बांधून घेते। मी जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे मीडियमच बांधणार आहे। तुम्हाला तुमच्या हाताला तुम्ही तेल सुद्धा लावून हे करू शकता, पण मी काही तेल वगैरे नाही लावत। तर गाईज, बघा, ह्या एवढ्या साईजचे मी करते वडे। तर मी तेल लावलं नाही हाताना, मी असेच करते। तर आता सर्व प्रकारे असे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, हे अशा प्रकारे रेडी करून झालेले आहेत माझे। तर आमची थोडी लाईट गेली, त्यामुळे तुम्हाला अंधार वगैरे वाटत असेल तर तुम्ही ऍडजस्ट करा। तर चला, आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया। तेल असं गरम झालेलं आहे, फ्राय करूया आपण। ओह माय गॉड, पुढे कर ना, या पुढे। खूप भीती वाटते बाबा मला, देवा। चला, आता इकडे आपण याला फ्राय, मी आधी 2च टाकते। हे बघा गाईज, असे चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला। क्रिस्पी लागले पाहिजेत, कच्चे सुद्धा ठेवायचे नाही, गोल्डन फ्राय करायचे आहे। तर गाईज, हे बघा, हे अशा प्रकारे झालेले आहेत। ते अशा प्रकारे मी ते फ्राय केले आहेत। हे एवढे बाकीचे होत आहेत। लाईट गेली आहे त्यामुळे अंधार झालाय। तर तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा।